धक्का दिला तो? नाही, मला असं वाटतं हे आपण जे शब्दप्रयोग धक्का दिला वगैरे असं काही नाही आहे. प्रत्येक योजनेचं रिव्ह्यू होत असतात. एखाद्या योजनेमध्ये नवीन मुख्यमंत्री आले, त्यांना असं वाटतं की एक रिव्ह्यू घ्यावा. ते सगळ्याच डिपार्टमेंटचा रिव्ह्यू घेतात आहे. त्याच्यात थांबवली वगैरे असं काही नाही. कदाचित त्यांना ते रिव्ह्यू करायचं असेल, त्यांचा तो अधिकार आहे. ते रिव्ह्यू केल्यानंतर पुन्हा त्या योजना सुरू होतील. आता निश्चित त्यांच्याकडे काहीतरी आकडेवारी त्याबद्दलची आली असेल. खरं तर सुरुवातीला ST ही फार नफ्यामध्ये आली. लाडक्या आमच्या बहिणी 50% भरपूर प्रवास केला. परंतु आता ही आकडेवारी स्वतः मंत्र्यांनी असं त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे निश्चितच त्यांनी कुठल्या तरी अभ्यासावर आधारित केलं असेल. परंतु तरी एक महिला म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्या मार्गाने आपण STचं काही नुकसान होत असेल ते आपण भरून काढू. मग तिथे काही भाड्याने जागा देणं असतील, गाळे देणं असतील, स्टॉल देणं असतील, काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, त्याच्यातनं काही उत्पन्न STला झालं. परंतु बहिणींना ही दिलेली जी सवलत आहे 50% डिस्काउंट, ती बंद करू नये असं मला वाटतं. माझं मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.